एका बटणावर मोटरचा वेग कमी जास्त करता येतो हे तुम्हाला माहीत आहे का? हे शक्य करतं VFD म्हणजे व्हेरिएबल फ्रिक्वेन्सी ड्राईव्ह. हे मोटरला दिली जाणारी फ्रिक्वेन्सी आणि व्होल्टेज बदलून तिचा वेग नियंत्रित करतं. VFDला 3 फेज सप्लाय दिला जातो, R, Y आणि B. हा सप्लाय सुरक्षितपणे VFDच्या L1, L2 आणि L3 टर्मिनलला जोडला जातो. VFD आधी MCCB आणि कॉन्टॅक्टर बसवले जातात, जे ओव्हरलोड आणि शॉर्ट सर्किटपासून संरक्षण देतात. VFD आत 3 मुख्य भाग असतात. रेक्टिफायर, जो ACला DC मध्ये बदलतो, DC बस, जो ऊर्जा साठवतो, आणि इन्व्हर्टर, जो बदलत्या फ्रिक्वेन्सीचा AC तयार करतो. VFD कडून U, V, W टर्मिनलद्वारे थेट 3 फेज मोटरला सप्लाय दिला जातो, ज्यामुळे मोटर नियंत्रित वेगाने फिरते. महत्त्वाची गोष्ट, VFD आणि मोटरच्या मध्ये सामान्यपणे कॉन्टॅक्टर वापरू नये, कारण त्यामुळे VFDला नुकसान होऊ शकतं. VFD मध्ये कंट्रोलसाठी वेगळे टर्मिनल असतात, जसे COM, DI1, DI2, AI आणि +10V. ग्रीन स्टार्ट बटन दाबल्यावर मोटर सुरू होते आणि रेड स्टॉप बटन दाबल्यावर ती सुरक्षितपणे थांबते. पोटेन्शिओमीटर फिरवल्यावर VFDची फ्रिक्वेन्सी बदलते आणि त्यानुसार मोटरचा वेग वाढतो किंवा कमी होतो. फॉरवर्ड बटन दाबल्यावर मोटर एका दिशेने फिरते आणि रिव्हर्स दाबल्यावर उलट दिशेने फिरते. VFDमुळे मोटर कमी, मध्यम आणि जास्त वेगावर अचूकपणे चालवता येते. VFD वापरल्यामुळे विजेची बचत होते आणि मोटरवरचा ताण कमी होतो. VFD म्हणजे आधुनिक, कार्यक्षम आणि सुरक्षित मोटर कंट्रोल. उद्योगासाठी अत्यावश्यक तंत्रज्ञान.